सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक आमदारांनी आपापले किल्ले अबाधित ठेवलेत असं चित्र आहे. आता आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम आहेत. कडेगाव पलूस मतदारसंघामध्ये क्लीन स्वीप तुमचा आहे. जिल्हा परिषद 8 मतदारसंघामध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे. प्रथमतः मी पलूस कडेगावातील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराला मानणाऱ्या सर्व सामान्य लोकांचे, जनतेचे, कार्यकर्त्यांचे, उमेदवारांचे मी मनापासून आभार मानेल की हा प्रचंड मोठा कौल हा काँग्रेस पक्षाच्या बाजूने आणि मी केलेल्या विकास कामांना, पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराला हा पलूस कडेगावच्या जनतेने दिला. 8 पैकी 8 जिल्हा परिषदचे सदस्य हे आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे निवडून आणलेले आहेत. त्याचबरोबर एकंदरीत 16 पंचायत समितीच्या सदस्यांपैकी 14 पंचायत समिती सदस्य ही ताकदीने आम्ही काँग्रेस पक्षाचे आणि पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते हे निवडून आले. म्हणून निश्चितच पलूस कडेगावच्या जनतेचे, शेतकऱ्यांचे, आमच्या माता भगिनींचे, तरुण पिढीचे खूप मनापासून आभार. कुंडल जिल्हा परिषदची निवडणूक तुमच्यासाठी खूप भावनिक होती. तुमचे भाचे ऋषिकेश जिल्हा हे या निवडणुकीमध्ये निवडणूक उभं होते. विजय चांगला झालेला आहे. निश्चित स्वरूपात कुंडल जिल्हा परिषद गटातील आणि खास करून कुंडल गावातील मी लोकांचे मनापासून ऋणी आहे. मी थोडं भावनावश पण आहे. या गटातील सर्व कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतले. लोकांनी खूप मोठा आशीर्वाद माझ्या भाचाला दिलाय आणि माझ्या बहिणीचं दुःखद निधन गेल्या वर्षी झालेलं होतं आणि जवळजवळ 5,500 मताधिक्याने त्याला निवडून देऊन त्या गटातील लोकांची सेवा करण्याची संधी आणि त्यांना जे आशीर्वाद लोकांनी दिलेले त्याबद्दल निश्चितच मी भावुक आहे. ज्या पद्धतीचं यश आहे, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीये, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी सर्वांना वाव आहे असं परिस्थिती आहे. महाविकास आघाडीकडून कसं प्रयत्न असेल? कारण शरद पवार राष्ट्रवादी 1 नंबरचा पक्ष यामध्ये मानलेला आहे. हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कारण तिथे जयंतराव पाटील साहेबांचा मतदारसंघ हा मोठा आहे. तिथे जिल्हा परिषदची संख्याही मोठी आहे. त्याच्या पाठोपाठ या ठिकाणी रोहित पाटील ही तासगाव कवठे महांकाळ विधानसभेचे आमदार आहेत आणि या तिन्ही मानसिंगराव नाईक आहेत शिराळ्याचे, असे 3 विधानसभा मतदारसंघातून त्यांना जवळजवळ 18च्या जागा मिळाल्या आणि माझ्या पलूस कडेगावमधनं एकंदरीत 8 मी काढलेले जागा आहेत. 2 मिरजेतनं आहेत आणि 1 आम्हाला तासगावमध्ये मिळालेली आहे. व निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट हा प्रथम क्रमांकाचा पक्ष जिल्ह्यात आहे, पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून सत्ता स्थापनेचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. तर हे होते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठं यश मिळालेलंच आहे. याशिवाय महाविकास आघाडीकडून सत्तेसाठी आम्हीही प्रयत्न करू असा आशावाद देखील त्यांनी बोलून दाखवला आहे. कॅमेरा पर्सन राकेश ठोंबरे सोबत कुलदीप माने, ABP माझा, कडेगाव, सांगली.